माझं तुमच्यावर प्रेम आहे. माझ्या जवळ या. माझं प्रेम घ्या. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यांचा आकार बदलला. दिशा बदलून अख्खा थवा खाली येऊ लागला. पोपटाच्या चिमुकल्या मेंदूंनी त्याच्यावर विश्वास ठेवला. महामाया निळावंती या कादंबरीचा पुढील भाग पराक्रम हेलबगचा. हे प्रतिनिळावंती मशीन कॅकअप्स आहे. मायाजाळ दाखवणारं यंत्र. ज्यांनी कोणी बनवलं असेल त्यांना हॅट्स ऑफ. हेलबग निवांतपणे पुढे सांगू लागला. विक्रम, एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. काल रात्री एवढे गवे मारलेत मी. त्यातून एक शिकलो. एवढ्या गव्यांना मारण्याची गरज नव्हती मला. मला आधी वाटायचं की मोठ्या प्राण्यांना मारलं तर निळावंतीला जास्त त्रास होईल. शेवटी जीव तो जीवच असतो ना. मोठा प्राणी मेला काय, लहान प्राणी मेला काय, सारखंच. त्यामुळे आता मी सरसकट जो प्राणी मिळेल त्याला मारणार आहे. आता फक्त काउंट वाढवला पाहिजे. निवांत बसू इथे. मज्जा बघ. हॅव अ फन. हेलबगने झाकण लावून घेतलं. मोठा श्वास घेतला. डोळे बंद केले. पंतीतील आग यंत्रातल्या खडकात चमकू लागली. हेलबगच्या पाठीला चिकट स्पर्श झाला. डोळ्यासमोर अंधार आला आणि आपोआप यंत्रात एक फिकट प्रकाश निर्माण झाला. पूज्याने आपल्याला वाचवण्यासाठी, यंत्रातून जिवंत बाहेर काढण्यासाठी आपला स्वतःचा बलिदान दिला. त्यामुळे माझी ही कथा खूप महत्त्वाची आहे. हे पूज्याला माहिती होतं. त्याशिवाय त्याने माझ्यासाठी पाण्यातून बाहेर निघून स्वतःचा जीव दिला नसता. हेलबगने मनोमन हा शेवटचा विचार केला आणि वज्रदृष्टीतून यंत्राच्या बाहेर पाहू लागला. वज्रदृष्टीतून त्याला आसपास एकही प्राणी दिसला नाही, पण आकाशात उडणाऱ्या पोपटांचा थवा मात्र दिसला. त्याने त्या पक्ष्यांना आव्हान केले. माझं तुमच्यावर प्रेम आहे. माझ्या जवळ या. माझं प्रेम घ्या. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यांचा आकार बदलला. दिशा बदलून अख्खा थवा खाली येऊ लागला. पोपटाच्या चिमुकल्या मेंदूंनी त्याच्यावर विश्वास ठेवला. थवा खाली येऊन अगदी वज्रयंत्राच्या जवळच उतरला. बाहेर बसलेल्या विक्रमनं ह्याआधी रात्रीच्या वेळी कधीच पोपट पाहिले नव्हते. रात्री पोपटांची त्वचा काळसर पडेल हे त्याने पहिल्यांदा पाहिलं. पोपट संमोहित झाल्यासारखे यंत्राजवळ येत राहिले. हेलबग यंत्रातून उडी मारून बाहेर आला. पोपटांनी त्याला ओळखलं. ते हेलबगच्या जवळ जाऊ लागले. हेलबगने त्याच्या खिशातून काही फळं काढली. तुकडे करून पोपटांना खायला घातली. बरेच पोपट फळांचे तुकडे चोचीत पकडून हेलबगच्या अंगावर चढले. काही खांद्यावर, काही हातावर, काही डोक्यांवर. बाकीचे पोपट हेलबगच्या जवळ यायचा प्रयत्न करू लागले. काय केलंस तू त्यांच्यासोबत? विक्रमने बसल्या जागीच विचारलं. हेलबग आपल्या दोन्ही हातावर बसलेल्या पक्ष्यांचं चुंबन घेत म्हणाला, आय जस्ट टोल्ड देम. पक्ष्यांना आपले गाल घासले. आय लव्ह यू. हेलबगच्या मनगटावर वजन सांभाळत चढलेला एक पोपट खाली पडला. दुसरा एक खांद्यावरचा पोपट खाली पडला. पोपट खाली पडायला सुरुवात झाली. जमिनीवर उरलेले पोपटही कर्कश ओरडत जीव सोडू लागले. हेलबगने आपले हात झटकले. सर्व पक्षी खाली आदळले. ज्यांनी फळ खाल्लं ते सर्व पक्षी विष प्रयोगाने मरू लागले. बसलेला विक्रम आपल्या जागेवर उठून उभा राहिला. तू संमोहन घालून त्यांना जवळ बोलवतोस आणि खोटं बोलून धोका देतोस? हेलबग आपले हात झटकत हसला. आणि तू निळावंतीसोबत काही वेगळं करतोस का? हेलबगने विक्रमला विचारलं. विक्रम शांत झाला. हेलबग पुन्हा यंत्रावर चढला. वज्रयंत्राच्या आवाक्यात असलेले जीव शोधू लागला. एक हरणाचा कळप, एक चिंचुद्राची टोळी आणि 4 सरडे सापडले. त्यांनाही त्याने तेच सांगितलं. माझं तुमच्यावर प्रेम आहे. माझ्या जवळ या. माझं प्रेम घ्या. भोळ्या जीवांचा विश्वास बसला.
भोळ्या जीवांनी विश्वास ठेवला. ते यंत्रापाशी आले. हेलबग बाहेर आला. जीव त्याच्या जवळ येऊ लागले. त्याने हरणांना गोळ्या घातल्या. चिंचुद्र्यांना विष खायला दिलं. जवळ आलेल्या सरड्यांना तर बुटांच्या टाचेखाली चिरडून मारून टाकलं. हेलबग बराच वेळ वज्रयंत्राच्या सहाय्याने खून करत राहिला. देहाचा खच पडत राहिला. हेलबगच्या या प्रयोगाने काय साध्य होणार याची उत्कंठा विक्रमला लागली होती. किती प्राण्यांचा खून केल्यावर निळावंती येणार हे माहिती नव्हतं. विक्रम त्याच्याबद्दल विचार करू लागला. समजा निळावंती इथे आलीच आणि हेलबगने तिचा जीव घेतला तर पुढे आनंद जिवंत होणारच नाही. बाजिंद्यानेही निळावंतीला असंच मारलं असेल का? बाजिंद्याच्या सांगीवांगीच्या गोष्टीत जसा बाजिंदा निळावंतीचं प्रेम जिंकून नंतर तिला धोका देतो, ह्याचं हेलबग जे करतोय त्याच्याशी साधर्म्य असेल का? गोष्ट सोडून द्या, पण खऱ्या बाजिंद्यानेही निळावंतीला असंच आपल्याजवळ बोलावलं असेल का? एक तर हे सर्व करण्यासाठी हे यंत्र पाहिजे, म्हणजे बाजिंद्याच्या काळातही हे वज्रयंत्र असेल का? विक्रम विचार करत राहिला. विचार करत त्याचे डोके जड जड होऊ लागले. चारही दिशांना काळ्या आकाशात चमकदार तारे चमकू लागले. आजीचा हात डोक्यावरून फिरू लागला. आजीच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, लुगड्याला येणारा वास, अंगणातल्या झाडांच्या पानांची सळसळ, आजीच्या आवाजातील गोष्ट सगळं जाणवू लागलं. आजीचा आवाज ऐकू आला. लेकरा, माझा तुझ्यावर जीव आहे बरं. ये माझ्या कुशीत. ये, ये जवळ. पुढची गोष्ट पाहिजे ना तुला? ये बा, सांगते मी. विक्रमचे डोळे आनंदाने चमकले. हो आजी, विक्रम म्हणाला. विक्रम आजीला अजूनच चिटकून लेटला. आजीच्या गोष्टींची वाट पाहू लागला. हेलबग समोर आता जवळपास 25-30 प्राणी जमा झाले होते. त्यातलाच एक विक्रम. हेलबगच्या वज्रदृष्टीच्या पल्ल्यात आपणही स्वतः आलो आहोत याची त्याला खबरही नव्हती. त्याला हेलबगमध्ये त्याची आजी दिसत होती. ती त्याला पुढची गोष्ट सांगणार होती. ती ये बाळा, ये जवळ. माझा तुझ्यावर जीव आहे बरं, म्हणत होती. विक्रम हेलबगच्या दिशेने चालत राहिला. हेलबग विक्रमची संमोहित पावलं पाहून कुत्सित हसला. विक्रम एक एक पाऊल चालत जवळ येत होता. त्याला स्वतःचं भान नव्हतं. हेलबगने रायफल लोड केली. एकेका प्राण्यांवर नेम पकडून छातीत एक एक गोळी सोडत राहिला. बंदुकीच्या आवाजाने प्राणी दचकत होते, तरीही त्याच्याजवळ येतच होते. एक भलं मोठं अस्वलही घोळक्यात शिरलं. सर्वांच्या आधी हेलबगपर्यंत पोहोचण्यासाठी बाकी प्राण्यांवर पंजे मारत पुढे पुढे येऊ लागलं. हेलबगला त्याला 2 गोळ्या घालाव्या लागल्या. एक साळींदर पायाला खेटू लागलं. त्याचे काटे पायात घुसू लागले. हेलबगने त्यालाही गोळ्या घातल्या. हळूहळू गोळ्याही संपत गेल्या. शेवटची एकच गोळी शिल्लक राहिली. हेलबगने ती निळावंतीसाठी शिल्लक ठेवून बंदूक बाजूला ठेवली. पण भरपूर प्राणी शिल्लक होते. ते जवळ येत राहिले. हेलबगने हातात चाकू घेतला. एकेकाच्या शरीरात घुसवू लागला. रक्ताच्या पिचकाऱ्यांनी त्याच्या बाह्या भरत राहिल्या. बगीच्यामध्ये कात्री घेऊन रोपांची कत्तल करावी तशी प्राण्यांची निर्दयी कत्तल सुरू झाली. प्राण्यांच्या जड कातडीतून हृदयापर्यंत चाकू खुपसून हेलबग दमला. पण जसं जसं शरीर दमू लागलं तसं तसं त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य मोठं होत गेलं. हसत हसत आणि तोंडातून दम लागल्यासारखा चित्कारत हेलबग प्राण्यांना चिरून काढू लागला. विक्रमही प्राण्यांच्या गर्दीत हेलबगच्या दिशेने आपली पावलं टाकत होताच. हेलबग त्याच्या जवळ यायची वाट पाहू लागला. विक्रमची पावलं मेलेल्या प्राण्यांच्या शरीरावर चढून हेलबगच्या दिशेने जात होती. त्याला आजी कुरवाळून म्हणत होती, माझा जीव आहे बाळा तुझ्यावर. ये, अजून जवळ ये. निळावंतीची पुढची गोष्ट सांगते हं. पुढं काय होतंय ऐकायचं आहे ना तुला? जवळ ये मग बाळा, ये जवळ. महामाया निळावंती
या कादंबरीचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.